गुमशुदा की तलाश, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवलेत, राऊतांची खोचक टीका. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलंय. 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं संसदेमध्ये दर्शन नाही. मग एवढे कोट्यावधी पैसे खर्च करून नवी संसद का उभारली? संसद इंस्टाग्रामवरच चालवा ना, असा टोला लगावत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरं जायला घाबरतात त्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का, असा थेट सवाल विचारत राऊतांनी टीकास्त्र सोडलंय. आज आम्ही सगळ्यांनी ठरवलंय जाहिरात द्यायची. गुमशुदा की तलाश, हरवले आहे देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशाकरिता चालवताय? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशाकरिता उभी केली आहे? मोदींनी 20,000 कोटी रुपये खर्च करून याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल, मग नव्या संसदेचं निर्माण कशा करता केलं आहे? फक्त तुमची पाठी लावण्याकरता का? जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरं जायला टरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. जे गृहमंत्री मोठमोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या, ते गृहमंत्री देशाच्या संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार खरोखरच आहे का, याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि इतर पुढाऱ्यांनी करायला हवं, असं राऊत यांनी म्हटलं आहे. आज आम्ही ठरवल्या सगळ्यांनी एक जाहिरात द्यायची. गुमशुदा की तलाश, हरवले आहे देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशा करता चालवत आहे? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल, मग नव्या संसदेचं निर्माण केलंच कशा करता? फक्त तुमची पाठी लावण्यासाठी की मोदींच्या हस्ते असं उद्घाटन झालं म्हणून? जे खासदार, जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या आणि याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का, याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. पुण्यात होते महाशय परवाही, रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले, तिथे निदर्शनं झाली त्यांच्या विरोधामध्ये. आज दिल्लीमध्ये निदर्शनं सुरू आहेत त्यांच्या विरोधामध्ये. जनतेला सामोरे जाणं, जनतेला तुम्ही सामोरं का जात नाही? तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिलं असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून, लफंगीगिरी करून, हूड चोरी करून दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.